जुलैला इव्हेंट झाला, आफ्टर इव्हेंट नंतर जे फीडबॅक आले किंवा जे कामाला लागले सगळेजण, तर डेफिनेटली ते खूप चांगले होते आणि त्याच्यातून बरेच जण आता म्हणजे एक लेवल अचिव्हमेंटपर्यंत आले नाही का, की त्यांनी एक टार्गेट, एक गोल सेट केलं. काय गोल सेट केलं की मला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचतात हे मेसेज मला माहिती नाही, पण मी तुम्हाला हे मेसेज का देते माहिती आहे का, कारण तुम्हाला माहिती आहे का बरेच जण गोल्ड डायरेक्टरच्या लेवलला आलेले आहेत, बरेच जण स्टारच्या लेवलला आलेले आहेत. तर त्यांनी डेट ठेवले, टार्गेट ठेवले त्या डेटचे, की माझ्या सिटीमध्ये हा इव्हेंट आहे ना, मग ह्या डेटपर्यंत मला गोल्ड डायरेक्टर व्हायचं, माझ्या सिटीमध्ये हा इव्हेंट आहे ना, मग मला सिल्वर डायरेक्टर व्हायचं आहे, माझ्या सिटीमध्ये हा इव्हेंट आहे ना, मग मला स्टार व्हायचं आहे. तर त्यांनी हे टार्गेट ठेवले आणि त्या टार्गेटवर त्यांनी काम स्टार्टअप केलं. म्हणजे हे तुमच्यासाठी झालं पाहिजे. तुम्ही घरात राहून तुमच्या टार्गेटवर काम नाही करू शकत, मी हे पण सांगू शकते बरं क्लिअरली. कारण काय होतं, लेडीजचा माइंडसेट घरात बसून ना फक्त तो 4 भिंतीपुरताच राहतो. हां, भलेही तुमच्या डोक्यात साडी आहे, भलेही तुमच्या डोक्यात ज्वेलरी आहे, तुमच्या डोक्यात रेफरल मॉडेल आहे की अरे एक तरी जॉईनिंग आली पाहिजे, मला 700 रुपये इन्कम घ्यायचं, मला पण दाखवायचं आहे आजूबाजूच्यांना, घरातल्यांना दाखवायचं की बघा मी काहीतरी करते. हा पण तुमच्याकडे एक म्हणजे नाही का, तो तुमचा वीक पॉईंट किंवा एक ड्रॉबॅक म्हणाल मी त्याला, की तो तुमच्याकडे आहे. जरी आपण म्हणजे वर्क फ्रॉम होम करत असलं तरी आपल्याला थोडं तरी म्हणजे कुठं ना कुठं तरी स्वतःला त्या 4 भिंतीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे किंवा त्या विचारातून बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्ही किती काम करणार दिवसभरामध्ये? समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये आहेत, 2 BHK आहे, 3 BHK आहे, तुमचं घर जे काही आहे त्या घरामध्ये तुम्ही राहता, तुम्ही किती स्वतःला मोटिवेट करणार? तुम्ही स्वतःला किती इन्स्पायर करणार की यस मला हे करायचे, हा ठीक आहे मी करू शकते, हा चल आज मॅडम म्हटल्या असं करू शकते, चल मॅडम आज हे बोलल्या. तुम्ही किती दिवस स्वतःला हे करणार आहे? कधी ना कधी बाहेर पडावं लागणार आहे. बरं, बाहेर तुम्हाला विनाकारण फिरायचंय का, गप्पा मारायला जायचंय का, मूवी बघायला जायचंय का, विनाकारण पैसा उधळायला जायचं का? नाही. तर तुम्हाला बाहेर हे नॉलेज घ्यायला पडायचं आहे आणि नॉलेज हे तुम्हाला इव्हेंटच्या माध्यमातून प्रॅक्टिकली भेटतं. आणि प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही गोष्टी करायला लागता तर तेव्हा तुम्हाला समजतं की या मला हेच करायचं होतं आणि कदाचित ह्या गोष्टीसाठी मी थोडंसं माझं काम थांबलं असेल. बऱ्याच लोकांना ना सोल्युशन नाही भेटत मॅडम. काय होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही काय नाही होऊ शकत, मी खूप प्रयत्न करते, मी खूप कॉल करते, मी खूप मेसेजेस करते, मी खूप ग्रुप बनवले, मी खूप माझ्या ग्रुपमधल्या लोकांना ॲड केले. हे सगळ्या तुमच्या ॲक्टिव्हिटी झाल्या ज्या तुम्ही केल्या पाहिजे, करेक्टली तुम्ही केल्या पाहिजे, नो डाऊट. पण ह्या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला रिझल्ट आणावा लागणार आहे आणि हा रिझल्ट तुम्हाला थोडं काय होईना तुम्हाला एक ब्रॉड माइंड विचार ठेवावा लागणार आहे की यार माझ्या कंपनीचा जर इव्हेंट इथे लागत असेल तर मी गेलं पाहिजे. भलेही ते 3 तासाचं रन असेल, 2 तासाचं रन असेल, 10 मिनिटाचं रन असेल किंवा एक 6 तासाचं रन असेल, तुम्ही गेलं पाहिजे. विचार करा ना, आम्ही एवढा दुरून तुमच्या सिटीमध्ये येतो, मग तुमच्या आसपासच्या सिटीमध्ये तुम्हाला नाही यायला पॉसिबल? म्हणजे ज्या म्हणतात ना की नाही मला सगळ्या गोष्टी आहेत, मला काही गरज नाही आहे किंवा समथिंग, की एक गोड गैरसमज आपल्या सगळ्या महिला वर्गाचा की मला सगळ्या गोष्टींचं फ्रीडम आहे, नाही का. एक आपला एक खूप मोठा गैरसमज, आपण जेव्हा आपली एक मैत्रिणीशी आपण गप्पा मारत असतो तर 2 मैत्रिणी जेव्हा बोलत असतात, एक मैत्रीण बोलते की नाही यार मला काहीच गरज नाही घरी परमिशन घ्यायची, मला फुल फ्रीडम आहे. दुसरी म्हणते हां मला पण फ्रीडम आहे, मला पण बिलकुल परमिशनची गरज पडत नाही, सगळं माझ्याच मनावर राहतं. मग तुम्ही जर ह्या टाईपच्या गप्पा मारता मैत्रिणी तर मग जेव्हा तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये करायचं असतं, स्पेशली जेव्हा आपल्या प्रत्येकचे इव्हेंट अरेंज केलेले असतात, तेव्हा तुम्ही का नाही येत? तेव्हा तुम्ही मग काय रिझन देता? नाही माझे मिस्टर नको म्हटले, किंवा मी माझ्या मुलामुळे नाही आले, किंवा माझ्या मुलाची एक्झाम आहे म्हणून नाही आले. आणि आपण स्पेशली संडेला हे सगळे इव्हेंट ठेवलेले आहेत, संडेलाच आपले हे इव्हेंट होणार आहेत. येस, सो संडेलाच आपले सगळे हे इव्हेंट आपण अरेंज केलेले आहेत. काहीच आज आपण थोडंसं प्लॅन रिगार्डिंग पण बोलणार आहेत. थोडंसं बोर होईल तुम्हाला, आज मी तुम्हाला पेटवायला किंवा मोटिवेट करायला नाही आलेले, कारण ऑलरेडी तुम्ही सगळेजण खूप मोटिवेट आहात आणि ऑलरेडी तुम्ही पेटलेले पण आहात. पेटलेले म्हणजे कामासाठी, नाही का. नाही तर तुम्ही म्हणताल मॅम हे काय चालू आहे, तर असं काही नाही. म्हणजे ऑलरेडी तुम्ही खूप छान पद्धतीनं काम करताय आणि तुमची एक एनर्जी आहे तुमच्यामध्ये की मी करू शकते, किंवा तुमचा एक माइंडसेट तुम्ही इथं सेट केला असेल. बऱ्याचदा मी माइंडसेटवर बोललेले आहेत, बरेच लिडरनी ट्रेनिंग घेतलेले की तुम्ही तुमचे गोल सेट करा, टार्गेट सेट करा, नाही का. ह्या गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. पण तुम्हाला तुमच्या गोल्सवर, टार्गेटवर काम करायचं असेल तर तुम्हाला इव्हेंटला यावं लागणार आहे. आता इव्हेंटला का यावं लागणार आहे? जेव्हा तुम्ही इव्हेंटला बाहेर येता
जेव्हा तुम्ही इव्हेंटला बाहेर येता, सगळ्यात अगोदर तर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट चालते. म्हणजे बघा, आता मी सांगते तुम्हाला कसं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही इव्हेंटला येता ना, तर इव्हेंटला एकाच सिटीतले लोक नसतात, बरोबर आहे, किंवा एकाच ग्रुपमधले लोक नसतात, म्हणजे डिस्ट्रीब्युटर नसतात, किंवा एकाच कॉलनीमधले नसतात. तुम्ही वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या शहरातून एकत्र आलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना बघता, त्यातल्या काही लेडीज खूप एक्सायटेड असतात. बरं, आम्ही पण म्हणजे त्यांच्याकडनं इन्स्पायर होतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं काय एनर्जी, आम्ही पण एक काही असंच म्हणजे म्हणायचं की हां नाही असं तसं नाही का. तर ते फिलिंग येते आम्हाला जेव्हा आम्ही डिस्ट्रीब्युटरला बघतो, जेव्हा सिल्वरला बघतो, गोल्डला बघतो, स्टारला बघतो, तर आमच्यात ती फिलिंग्स येतात की हां आम्ही पण एकेकाळी असंच करत होतो. तर तुमच्यामध्ये ते ॲटोमॅटिकली तुम्हाला वाईब्स त्या जातात, तुमच्या माइंडला एक मेसेज भेटतो, यार ती लेडीज आहे ना माझ्यासारखीच तर आहे, काही वेगळं नाही तिच्यामध्ये, पण ती प्रयत्न करते, ती धडपडते, ती आज ह्या खेडेगावातून आलेली आहे, आज तिला कुठलाही सपोर्ट नाही तरी ती आज कमवते, आज ती उभी राहते. तर मला तर मी सगळ्या गोष्टीनं चांगली आहे. म्हणजे त्याला आपण कंपॅरिझन म्हणतो. आणि कंपॅरिझन हे चांगल्या गोष्टीचं झालं पाहिजे, वाईट गोष्टींचं झालं नाही पाहिजे. आणि ह्या कंपॅरिझनमुळेच तुम्ही पुढे येता. आणि त्यासाठी तुम्हाला इव्हेंट ऑफलाईनला येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ऑफलाईनला एकमेकींना, मी बऱ्याचदा इव्हेंटमध्ये जे आलेले आहेत त्यांना माहिती असेल, माझं एक वाक्य ठरलेलं असतं की एकमेकींच्या चेहऱ्याकडे बघा, तुम्हाला स्माईल येईल. आत्ता पण झालं तर तुम्ही सहज जिथं बसलाय तिथून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे बघा, तुम्हाला ॲटोमॅटिकली स्माईल येईल. फक्त तुम्ही एक प्रयत्न करा. का माहिती आहे? कारण एक एनर्जी असते ज्याला आपण पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतात, ते आपल्याकडे खेचले जातात. आणि जेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याकडे येतात, आणि हे खूप फॅक्ट आहे आयुष्यातलं, तुम्ही म्हणजे मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेल, द सिक्रेट मूवी आहे, ती सिक्रेट मूवी सगळ्यांनी बघा. एकदा नाही तर 3दा 4दा 5दा बघा. तुम्हाला म्हणजे तुमचं जे माइंडसेट आहे किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ते तुम्हाला एक मेसेज देतं की यस मी काहीही करू शकते. आणि जेव्हा तो म्हणजे नाही का, मी पहिल्यांदा मूवी बघितली तेव्हा थोडंसं मला बोर झालं होतं, असं वाटलं काय सांगते त्याच गोष्टी रिपीट आहेत. पुन्हा सेकंड टाइम बघितली, थोडंसं त्याचं इम्पॉर्टन्स कळालं. जेव्हा तिसऱ्या वेळेस बघितली, मला त्यातलं कळालं की यस आपण आवाज देणार आहे तेच होणार आहे, आपण जे विचार करणार आहे तेच होणार आहे, जो आपल्या तोंडातून शब्द निघणार आहे तेच होणार आहे. तुमच्या तोंडातून निघणारा शब्द हा नादापेक्षा कमी नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश जरी स्वतःला म्हणलात तर तुम्हाला ती फिलिंग यायला लागते की आज मी ब्रह्मासारखी हुशार आहे, मी विष्णूसारखी स्ट्रॉंग आहे, मी नाही का. म्हणजे तुम्हाला हे चालू होतं. म्हणजे तुमचा शब्द हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही निगेटिव्ह बोललात तर दिवसभर तुमच्यासोबत निगेटिव्ह होईल. तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे चांगले शब्द बोललात तर तुमच्यासोबत दिवसभर चांगलं होईल. तुम्ही दिवसातून 2-3 वेळा जरी म्हणलात, आज ना मला 2 लोकांना कॉल करायचं, एक तरी जॉईनिंग करायचं, आज मला 4 लोकांना कॉल करायचं, एक तरी, 100% तुमचं रात्रीपर्यंत एक जॉईनिंग होतं. तुम्ही जर दिवसभरात तुमचा माइंडसेट ठेवला, आज मला 3 साड्या सेल करायच्यात, मला 1000 रुपये कमवायचे, तर डेफिनेटली तुम्ही त्या दिवशी 1000 रुपये कमवता. शेवटी तुमचं म्हणजे माइंडसेट आहे किंवा बोलण्याचं जे एक टॅक्ट आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही काय बोलता हे खूप विचार करून बोलत जा. तुम्ही असं दिवसभरात म्हणलात ना, तुमच्या नवऱ्याला म्हणायच्या अगोदर जर तुम्ही माइंडसेट ठेवला, मला इव्हेंटला जायचं आहे आणि मी हाऊ एनी कंडिशन इव्हेंटसाठी पास काढणार आहे, पास कसा येणार आहे, कुठून येणार आहे, कुठून पैसे मला माहिती नाही, पण मला ॲटोमॅटिकली सगळं होतं, ॲटोमॅटिकली म्हणते मी. तर तुमचा माइंडसेट तसं पाहिजे. तुम्ही असं ठरवलं पाहिजे, आम्हाला इव्हेंटला जायचं आहे आणि इव्हेंटसाठी मी तयार आहे. मग मला माहिती नाही मी कशी पोहोचेल इव्हेंटला, पैसा असेल नाही असेल, पण मला जायचं. तुम्ही एवढं जरी शब्द बोललात ना तर 100% तुम्ही त्या इव्हेंटमध्ये राहता. आणि त्या इव्हेंटमध्ये जेव्हा तुम्ही राहता तर तेव्हा तुम्ही रडल्याशिवाय वापस येणार नाही. का तर तुम्हाला फील होतं की ह्या इव्हेंटसाठी मी स्वतःला ते वाईब्स दिले, मी स्वतःला ठरवलं, मी थोडंसं फाईट केलं, मी थोडंसं घरातल्याचं सहन केलं, पण मी टील कंडिशन या हॉलमध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे. तोंडावर 12 वाजून कधीच बिझनेस होत नाही, न हसता कधीच बिझनेस होत नाही, तुम्ही गोड बोलत नसाल तर कधीच बिझनेस होणार नाही, तुम्ही म्हणजे स्वच्छ चांगलं राहत नसाल तर कधीच बिझनेस होणार नाही, तुम्ही प्रत्युच्च प्रोडक्ट वापरत नसाल तर तुमच्याकडनं कधीच कोणी प्रोडक्ट घेणार नाही. लिहून घ्या, सत्य हे बिझनेसमधलं. आणि अपेक्षा करत असाल की मला 10,000 रुपये कमवायचे तर नाही भेटणार. क्लिअरली सांगते, नाही भेटणार. दिवसभराचा लोड घेऊन आम्ही इथे येतो, काम करतो, म्हणजे
परवाला आम्ही बार्शीमध्ये होतो, काल आम्ही वारीत होतो, एवढं कडक ऊन होतं. मी म्हणणार नाही आम्ही डेडिकेशन देतो, पण म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही का तयार असतो माहिती आहे का? म्हणजे माइंडसेटच तसं झालं आहे, माइंडसेटच तो झाला आहे. जायचं म्हणजे जायचं, आम्ही ॲटोमॅटिकली तिथं पोहोचतो. कधी कधी आम्ही असं ठरवतो नाही यार होत नाही, हे असेल तर आम्ही जाऊ, ते असेल तर जाऊ, ॲटोमॅटिकली तिथे पोहोचतो. कसं पोहोचतो तेही आम्हाला माहित नाही, ॲटोमॅटिकली तिथे पोहोचतो. आणि हे ठेवा, बघा तुम्ही, होतं हे 100% होतं. पण तुमच्या चेहऱ्यावर जर स्माइल नसेल, तुम्ही आनंदी नसाल, तुम्ही समाधानी नसाल, तर कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. बरं मॅडम, फॉलो करते. खरंच सांगते मी, खरंच तुम्ही सक्सेस होण्याचा हा मंत्र आहे. कारण खूप जणांना असं वाटतं काही नाही, होऊन जाईल, साडी नाही विकणार. खूप जणांच्या कंप्लेन असतात, मॅडम विड्रॉल झाला नाही. खूप जणांच्या कंप्लेन असतात, मॅडम साडी विकत नाही. खूप जणांचा प्रॉब्लेम आहे, मॅडम साडी महाग आहे. खूप जण म्हणतात मॅडम हे, मॅडम ते. हे प्रॉब्लेम काय येतात माहिती आहे का? बिकॉज तुम्ही त्या गोष्टीला फाईट करत नाही. आता बघा ना, काही जे सक्सेस लोक आहेत त्यांना काही प्रॉब्लेम आलेले नाहीत का? जे लिडरशिप आहे त्यांना प्रॉब्लेम नाहीत का? पण तुम्ही त्यांना असं कधी बघितले का झेंडू बॉम्बची बाटली घेऊन रुमाल बांधून बघितलंय का तुम्ही? बरं, मला बघितलंय का तसं? येस, डेफिनेटली मॅडम, सगळंच पृथ्वीचं ऑल प्रोडक्ट छान आहे, विषयच नाही आहे. तुम्ही काही वेअर करा, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. तुम्ही ड्रेस घाला, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तुम्ही एक साधं गळ्यातलं अडकवा, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तुम्ही साधी सिंपल साडी घाला, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. चांगलं राहा. तुम्हाला असं वाटत असेल मी ॲक्टिव्ह दिसली पाहिजे, चांगलं राहा म्हणजे कसं? व्यवस्थित राहा. म्हणजे उदाहरण असतात असे खूप काही, पण मी तुम्हाला नाही शेअर करू शकत. मी माझ्या क्लोज लोकांनाच ते शेअर करते, बाकी तुमच्यापर्यंत नाही शेअर करू शकत. मला असं वाटतं तुम्ही चुकीचं मिनिंग काढू नये त्या गोष्टीचं, नाही का? पण तुम्ही बघा, जेव्हा एक सर्वसाधारण लेडीज असते, सर्वसाधारण म्हणते मी, एकदम सर्वसाधारण, तुम्ही कधी ऑब्झर्व करा त्या लेडीजला. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस एक काम करा, तुम्हाला एक सिम्पलचं उदाहरण सांगते मी. जर तुमचं मन तसं असेल तर, मन मोठं असेल तर, म्हणजे तुमची धुण्यावाली भांड्यावाली जेव्हा असते आपल्या घरामध्ये, तर तिला तुम्ही एक नवीन काही पण द्या, गळ्यातलं द्या किंवा एक साडी द्या, किंवा ती ड्रेस वेअर करत असेल तर तिला तुम्ही ड्रेस द्या, जे काही तुम्हाला द्यावं असं वाटतं, किंवा छोटेसे कानातले द्या, गिफ्ट करा तिला एखादं, नाही का तुमच्याकडनं. जेव्हा ती घालते ना, तर तिला असं वाटते माझ्या एवढी सुंदरच कोण नाही. बिकॉज का? तिला कॉन्फिडन्स येतो, तिला स्वतःला प्राऊड फील होतं, यार मला एक गिफ्ट केलं, किंवा माझ्यासाठी आज नवीन वस्तू आहे. म्हणजे ती जर भांडे थोडे स्वच्छ घासत नसेल ना, त्या दिवशी भांडे स्वच्छ घासेल का? तर तिला ते फील येतं. कारण तीच म्हणून नाही, कुठलीही व्यक्ती असू द्या, तिच्यापासून तर आपल्यापर्यंत, जेव्हा आपण नवीन एखादं, जेव्हा कुठली साडी, ड्रेस, दागिना जेव्हा वेअर करतो, तर आपल्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स हा वेगळा असतो. तुम्ही तेच दररोज तेच कानातले, दररोज तेच गळ्यातलं, दररोज त्याच 2 साड्या, दररोज तेच 2 ड्रेस, नाही होणार आहे. चेंज, अपडेट ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला एक सांगते मी, म्हणजे खूप लेडीज म्हणतात की आमच्या घरात हे आवडत नाही, ते आवडत नाही, समथिंग. मला म्हणजे बरेच, नाही का, मैत्रिणी पण तेवढ्याच आहेत, बाकीच्या सांगणाऱ्या पण तेवढ्याच आहेत, गप्पा मारणाऱ्या पण तेवढ्याच आहेत, सगळ्यांना झेलावं लागतं मला. आणि तेव्हा मग मी हसत असते, हां मी पण एक काळ अशीच होते, नाही का, डोक्यावरनं पदर, खांद्यावरनं पदर, मधनं भांग असायचा, आणि जमायचं नाही बऱ्याच गोष्टी, आणि सिंपल साधी राहत होते मी. म्हणजे लिपस्टिकसुद्धा लावत नव्हते, तुम्हाला सांगते मी, इव्हन लिपस्टिकसुद्धा लावत नव्हते. माझ्या पूर्ण एवढ्या हातभर अशा बांगड्या असायच्या काचाच्या, आणि साडी ही कंपल्सरी मला वेअर करायला लागायची. म्हणजे ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत ऑलरेडी. आता मी 4 वर्षामध्ये आणि ह्या 2 वर्षामध्ये स्वतःला खूप अपडेट केलं. तर त्या म्हणत होत्या की नाही का, म्हणजे तुम्ही खूप म्हणजे बदललात, आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही अगोदर कशा होत्या, आता पूर्ण चेंज झाला, म्हणजे तुम्ही दिसत सुद्धा नाही. आम्हाला असा प्रश्न पडतो की यार ह्या घरात असतात की नाही का, तर तुम्ही दिसत पण नाही. तर म्हणलं माझं शेड्यूल पॅक असतं. तर तेव्हा ते म्हणतात की नाही का तुम्ही बदललात, आम्हाला खूप छान वाटतं. मी म्हणलं अपग्रेड होणं आणि बदलणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे. आपण स्वतःला बदललं तर आपण जग बदलू शकतो, आणि लोकांची एक थिंकिंग बदलू शकतो की येस आपण काहीतरी वेगळे आहोत. समजा मी तर म्हणेल काही वर्षांनी जर तुम्हाला तुम्ही स्वतःला बदललं नाही, ऐका नीट, सगळ्या ज्या आया आहेत, आई आहेत, मम्मी आहेत, त्यांनी सगळ्यांनी ऐका, जर तुम्ही अजून काही वर्षांनी स्वतःला बदललं नाही, तर तुमच्या स्वतःच्या मुलांना लाज वाटेल की ही माझी मम्मी आहे आणि हे माझे पप्पा आहेत हे सांगायला. हे फॅक्ट आहे कलियुगाचं, फॅक्ट आहे. खोटं वाटत असेल, राग येत असेल, पण हे खरं आहे.
जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह दिसता, तुम्ही खूप छान असता, तुम्ही बिझनेस करता, तुम्ही पैसे कमवता, तुम्ही कुठं ना कुठं तरी दिसत असता, तुमचे नाव निघत असतं, जेव्हा चालू असतं तेव्हा मग तुमच्या मुलाला किंवा मुलीला प्राऊड फील होतं, हां यस माझी मम्मा बेस्ट आहे. आणि हे करणं गरजेचं आहे. मी म्हणते प्रत्येक लेडीजनं बाहेर पडलं पाहिजे. कोणत्या जगात जगता मला हेच माहिती नाही. बरं तुम्ही भाजीपाला आणायला बाहेर जात नाही, किराणा सामान आणायला बाहेर जात नाही, अजून कशाला बाहेर जाता तो, साडी घ्यायला बाहेर जात नाही, पार्लरला बाहेर जात नाहीत, मेन म्हणजे पार्लरला बाहेर जात नाहीत. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला एवढाच आहे की तुम्हाला काम करण्याची प्रॉब्लेम आहे, बाकी तुम्हाला कुठल्याच गोष्टीची प्रॉब्लेम नाही आहे. कुठल्याच गोष्टीची प्रॉब्लेम नाही. बरं काम करण्याची प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आणि ज्या दिवशी तुम्ही काम करायचं म्हणजे स्वतःला ठरवाल त्या दिवशी तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. सरच म्हणतात मॅडम बायका, काय म्हणतात माहितीये का, नाही हो आमच्या घरात जमतच नाही बाहेर गेलेलं, बाहेर या पाणीपुरी खाऊन येतील गाड्यावर, पण सांगतील की आमच्या घरात जमतच नाही बाहेर गेलेलं. जेव्हा मॅडम मी जेवण करूनच मीटिंगला बसते. सो ह्या पद्धतीनं मला असं वाटतं की तुम्ही खोटं स्वतःशी बोलण्यापेक्षा खरं बोलायला शिका स्वतःशी. आणि आपले इव्हेंट हे ऑलवेज 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 सुपर डुपर असतात. आणि तुम्हाला सांगू, आज स्वाती सुतार जर घडली तर फक्त इव्हेंटमधून घडली, मी एवढंच बोलेल. आज मी पैसा कमवते तर इव्हेंटच्या माध्यमातूनच, म्हणजे इव्हेंटच्या माध्यमातून म्हणजे इव्हेंट अटेंड केले म्हणून मी पैसा कमवते. ते म्हणतात मॅडम इव्हेंटला पास दिलेले तुम्ही घेता की काय. काय सांगता येणार तुमचं रे बाबा. तो एक गैरसमज करून घेतला. शब्द खूप जपून वापरावं लागतात मला. घ्यायचे हे बा, तुम्हाला येणं होत नाही ना तर तुमच्या फॅमिलीमधलं जर तिथं कोणी असेल तर त्यांना पाठवा. तुम्ही तरी या, 100% तुम्ही यायला पाहिजे. पण होतच नसेल तुमचं येणं तर आम्ही आता तुमच्या घरात येऊन तुम्हाला त्या पोत्यात घालून उचलून तर आणू शकत नाही, मांजरी कुत्र्यासारखं नाही का. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं या. जर नाहीच पाठवले तर विषय तो वेगळा आहे, पण शक्यतो येण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं की तुमच्या त्या एरियातून फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली सर्कल असेल, किंवा तुमचे डिस्ट्रीब्युटर असतील, टीम असेल, किंवा ज्यांनी तुम्हाला कोणीतरी विचारले की प्रत्युष काय आहे, अशा लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना तुम्ही तिथं पाठवा. तिथे पाठवून तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट येईल आणि ते लोक ॲक्टिव्हली काम करतील. आणि तुम्ही तर आलं पाहिजे, कारण तुम्ही पाणी माहिती आहे ना सगळ्यांना, पाणी माहिती आहे का, वॉटर पाणी माहिती आहे का, नाही माहिती, H2O नाही माहिती. किती जणांना पाणी माहित आहे. त्याला H2O म्हणतात, वॉटर म्हणतात, जल म्हणतात, अजून काय काय म्हणतात, नीर पण म्हणतात, समथिंग नाही का, असं काहीतरी. एवढंच भाषा माहिती आहे मला बस. याच्यापेक्षा जास्त नाही माहिती. शीतपेय नाही हो मॅडम, असूही शकतं, पण शीतपेय म्हणजे बरेच अर्थ होतात. हां चला, तर पाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थँक गॉड पाणी माहिती आहे. मला वाटलं ते पण सांगावं लागतं की काय काय माहिती. पाणी माहिती आहे. बरं पाणी केव्हा स्वच्छ असतं, पाणी केव्हा स्वच्छ असतं, टाका जरा चॅट बॉक्समध्ये, पाणी केव्हा स्वच्छ असतं. हॅलो, फिल्टर म्हण, आता कुठलं फिल्टर लावतं त्या पाण्याला. पाणी केव्हा स्वच्छ असतं, उन्हाळ्यात स्वच्छ असतं म्हण. खतरनाक आहे. तुम्ही टाका. मॅडम झूमला खूप दिवस झाले जॉईन होत नाही. अरे हा, मग अपडेट करा तुमचं झूम. इकडे जे इन्स्टावाले म्हणतायत. येस मॅम, तोच नाही होणार आहे, पण इव्हेंट हे जो आपला येणाऱ्या नोव्हेंबरच्या काळात इव्हेंट होणार आहे त्याचे हे मी म्हणाले की छोटे छोटे इव्हेंट आहेत, जे आपला एक नाही का, जे आता म्हणजे जेव्हा एखादा मोठा प्रोग्राम होणार असतो त्याचे हे छोटे छोटे पार्ट असतात. बरेच जणांच्या त्रुटी फिरवल्यानंतर काय काय समथिंग बरेच ऑप्शन येत आहेत. पाणी
ॲक्च्युली पाणी सगळ्यांना माहिती आहे, आणि पाणी केव्हा स्वच्छ असतं माहिती आहे का? पाणी जेव्हा वाहतं असतं तेव्हा पाणी स्वच्छ असतं, आणि पाणी जेव्हा साचतं त्याला डबकं म्हणतं. आणि त्या डबक्यातल्या पाण्याचा एवढा घाण वास येतो, तिथून आपण जवळ सुद्धा जात नाही, आणि आपल्याला त्या पाण्याला जर बघितलं, छी किती घाण आहे असं आपण म्हणतो. तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी वाहतं पाणी बनावं, तुम्ही डबकं बनवू नये. बस एवढंच ह्या गोष्टीसाठी उदाहरण होतं. तुरटी बिरटी हे नंतर हे एक ऑप्शनली सायंटिफिकली सगळे हे ऑप्शन आहेत की आपण काहीतरी त्याच्यावर पर्याय काढू शकतो. पण ॲक्च्युली जर बघितलं तर वाहतं पाणी तुम्ही व्हा, एक नदी तुम्ही बना. जर तुम्ही डबकं बनाल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. जर तुम्ही प्रत्युष जॉईन केले तर तुम्हाला फक्त नदीसारखं व्हायचं आहे. तुम्ही तुमचा मार्ग तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला त्या वाहत्या पाण्याप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. तुम्हाला स्वच्छ राहावं लागेल, तुम्हाला निखळ राहावं लागेल. तुम्हाला त्यात स्वार्थ नाही पाहिजे, माझ्यामुळे हे झालं हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्याला स्वच्छ पाणी आपण म्हणतो, ते तुम्ही व्हा. डबकं कोणीही होऊ नका, खरंच होऊ नका. नाही हो, मी परभणीच्या मेगा स्टोअरला नाही, मी इथंच आहे माझ्या स्टोअरला. कसं तुम्हाला कळतं राव? काय कोणी अपडेट देते का माझं? मी तर अजून शेड्यूल बी टाकलं नाही माझं कुठं. पण मी उदगीरलाच आहे, खरं सांगते मी. म्हणजे तुमचे विचार पण जेव्हा कुसतात ना, तर तुम्ही काम नाही करू शकत, तुम्ही पैसा नाही कमवू शकत, तुम्ही मोठे नाही होऊ शकत. चार भिंतीमध्ये तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला कोंडून घेता तर तुम्हाला समोर किती जग मोठं आहे हे नाही दिसत. खूप चांगल्या गोष्टी आहेत समाजामध्ये ज्या तुम्ही घेऊ शकता, आणि प्रत्युष तुम्हाला ऑलवेज बेस्ट देत आलेलं आहे. तुम्ही प्रत्येकाने प्रत्युष का जॉईन केलं खरंच मला माहिती नाही, पण प्रत्युष तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे एवढं नक्की मी सांगेल. आणि कन्सिस्टन्सीली केलं पाहिजे, आणि थांबून केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही केलं पाहिजे की चल होत नाही मग मी आता करत नाही, लगेच माझे 1599 1999 असं ते काय म्हणतात दादागिरी दाखवून तुम्ही असं म्हणलं नाही पाहिजे की माझे 1599 द्या मॅडम, माझं इथं काहीच होत नाहीये. ते 1599 हे तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्मचे भरले तुम्ही, बाकी कंपनीला तुमचं एकही रुपया त्याला दान नाहीये. त्याच्यामुळे ना मी असं म्हणेल की तुम्ही स्वतःवर काम करा, इव्हेंटला या. इव्हेंट हे आपले बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत. इव्हेंट असे लागलेले आहेत, ज्यांना माहिती नसेल त्यांनी लिहून घ्या. पहिला इव्हेंट हा आपला सांगलीला लागलेला आहे. पहिला इव्हेंट हा आपला सांगली इथे लागलेला आहे. आता सांगली हे सेंटर पॉईंट आपण चॉईस केलेलं आहे. आता तुम्ही जे सांगलीच्या आसपास म्हणजे कोल्हापूर पण जास्त काही दूर नाही आहे, त्याच्यानंतर सातारा असेल, मिरज असेल, बरेच छोटे मोठे खेडेगावं आहेत, आपले डिस्ट्रीब्युटर बऱ्याच गावावरनं आहेत. तर तुम्ही तिथे या, कुठे या? सांगलीला या. तुमची एक लिस्ट बनवा, म्हणजे तुमचे जे कोणी गोल्ड सिल्वर आहेत, तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर तुमचे गोल्ड डायरेक्टरपर्यंत तुम्ही जा. तुम्ही सिल्वर आहात, तुमच्या गोल्ड डायरेक्टरपर्यंत जा, आणि जे गोल्ड डायरेक्टर आहेत त्यांनी स्टारपर्यंत जा. म्हणजे तुमचे जे काही टीम आहे त्या टीमला तुम्ही कॉलिंग करा. हे बा कोणी वॉइस नोट टाकल्याने किंवा ये ग इव्हेंट लागला ये म्हणल्याने कोणी येत नसतं. तुम्हाला बोलणंच बोलणं आहे. हे तोंड जे दिले ना देवाने, हे चांगलं करण्यासाठी दिलेलं आहे. आणि नेमकं आपल्याला कोणाचं चांगलंच करवत नाही, म्हणजे आपण करतच नाहीत लोकांचं चांगलं. आपलं तर करतच नाही. आपण तर असं ठरवलेलं आहे की ती कुऱ्हाड उचलायची ना आपले दोन्ही पाय तोडायचे, म्हणजे पायावर मारायची, ही सवय आपल्याला लागलेली आहे. पण तुम्ही तुमची विचार बदला. विचार बदलणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. तुमचे विचार तुमचं आचरण सांगतात, लक्ष द्या. नंतर गप्पा मारा घरामध्ये. 10च्या नंतर तुमचाच वेळ आहे, माझा वेळ नाही आहे. तुमचे विचार तुमचं आचरण सांगतात. खूप ताकद असल्यासारखं उड्या मारता 2 दिवस, नंतर पुन्हा थंड नाही होत. अशाने काम नाही होत. तुम्हाला कंटिन्युअसली तेच आजही बघा ना, आम्ही तेच काम करतो, काही वेगळं करतो का? तुमच्या आणि आमच्या स्टेटसमध्ये काही फरक आहे का? फक्त एवढंच आहे की आम्ही फील्ड वर्कला जातो म्हणून आमचे फील्ड वर्कचे स्टेटस असतात. पण साडी असते, गळ्यातलं असतं, सगळंच असतं आमच्या पण स्टेटसला. रिझन असतात शेवटी. माझ्यासाठी मी सांगा, तुम्ही कारण द्या, मी कधीच म्हणणार नाही. आणि तुम्ही किती पण प्रॅक्टिकली कारण दिलं तर ते माझ्यासाठी कारणच आहे. करायचं म्हणल्यावर आपण कुठल्याही कंडिशनमध्ये काहीही करू शकतो, एवढं मला माहिती आहे. थोडंसं हळूहळू स्वतःला अपग्रेड करा. इव्हेंट काय आहेत हे समजून घ्या. तुम्हाला नाही
तर तुमच्या टीमला पाठवा, तुम्ही तर आलंच पाहिजे. आणि आपले बरेच सिस्टीम रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला लावते, तुम्हाला माहिती आहे. त्या रूल्स रेग्युलेशनला तुम्ही फॉलो करा, मला असं वाटतं. येस मॅम, येऊ शकतात ना, जेंट्स येऊ शकतात. आता हे लक्ष द्या की तुम्हाला इव्हेंटमध्ये कोणाकोणाला यायचं आहे. इव्हेंट हे आपण ऑर्गनाईज केलेले आहेत आणि इव्हेंट हे आपल्या सगळ्या म्हणजे मी माझ्यापासून खालची जी लिडरशिप आहे आम्ही ऑर्गनायझेशन आम्ही आहोत. त्याच्यामुळे इव्हेंटला 500 रुपये पास हा कंपल्सरी असणार आहे. इव्हेंटला 500 रुपये पास हा कंपल्सरी असणार आहे. हॅलो इंस्टाग्राम अँड ऑल फ्रेंड्स, जर कोणी त्या भागातून असेल तर तुम्ही येऊ शकता. 500 रुपये पास हा आपण तिथे ठेवलेला आहे. आणि जर तुमच्या फॅमिलीतले जर तुमचे मिस्टर येत असतील, बहीण येत असेल, सासूबाई येत असतील, नणंदबाई येत असतील किंवा तुमची मुलगी मुलगा येत असतील आणि जर तुमची मुलगी आणि मुलगा 3 वर्षापासून पुढे तुम्हाला 500 रुपये पास हा कंपल्सरी असेल तुमच्या मुलाला किंवा मुलीला. त्यांना पण पास घेणं तेवढंच म्हणजे अनिवार्य असेल. आणि तुम्ही तुमचे मिस्टर येत असाल तर तुम्हाला तुमचे पास, आता बरेच जण गाड्या करून येतात, ड्रायव्हर लोक आणतात आणि ड्रायव्हर लोकांना तुम्ही तुमच्या गाडीतच सांगायचं आहे की ड्रायव्हर लोकांसाठी जर तुम्ही तुमच्या ड्रायव्हरचे 500 रुपये भरत असाल तर डेफिनेटली आपण त्यांना तिथं जेवण देऊ. पण जर तुम्ही 500 रुपये भरत नसाल तर ड्रायव्हरला तुम्ही त्यांना बाहेर नाश्ता किंवा जेवण करायला सांगू शकता. हे सगळ्यांनी रूल्स फॉलो करायचे आहेत. तेव्हा लग्न तर नाही आहे, कार्यक्रम तर नाही, अरे ऑफिशियल इव्हेंट आहे. तुम्ही असं वागता ना की आम्हाला हे सगळं मीटिंगमध्ये बोलावं लागतं. ऑफिशियली इव्हेंट हे पासेसवर डिपेंड असतात गाईज. इथं काय आपलं घर नाही आहे किंवा माझा बड्डे नाही आहे किंवा माझ्या घरात लग्नाचा कोणाचा कार्यक्रम नाही आहे, आओ और खाना खाके जाओ, बिलकुल पण नाही. त्याच्यामुळे ऑफिशियली इव्हेंट आहे, तुम्हाला रूल्स हे फॉलो करावं लागणार आहेत. जर तुम्ही 3 वर्षापासून पुढे तुमच्या मुलीला आणत असाल तर 500 रुपये पास हा कंपल्सरी आहे. ड्रायव्हरला तुम्ही जर आणत असाल, अरे कोणाला वजन कमी करायचं नाही तर फालतूगिरी करत जाऊ नका मॅडम. सारिका मॅडम, तुम्हाला काय करायचं ते बाहेर करा. मॅम यांना रिमूव्ह करा मीटिंग होतो, आम्हाला गरज नाही. इथं लोकांची वजन वाढत नाही, ह्यानी वजन कमी करा म्हणतायत. वाढवायला आम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागली. त्यांच्याकडे वजन कमी होत नसते म्हणून ते येत तिकडे. हा ना, काहीची काही गोष्टात लोक. आता इथं काय वजन कमी करायचं म्हणून तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करताय का? इथं आम्हाला वजन कमी करा फुकटमध्ये देत असाल तर सांगा मॅडम, येऊ. त्याला 10,000 रुपये घाला म्हणतात अजून वजन कमी करायला. सो चलो चलता रहेगा, कुछ ये नहीं है. सो हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड इव्हेंट आहे 16 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे. छत्रपती संभाजीनगरवर नगरला तुम्ही येऊ शकता. जे कोणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या सिटीतून किंवा छोट्या मोठ्या गावातून आहेत तर तुम्ही सगळ्यांनी पासेस घेऊ शकता. ॲज इट इज आहे, म्हणजे सगळ्या काही गोष्टी 500 रुपये पास कंपल्सरी आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स त्याला सेम असणार आहे. 16 ऑगस्टला हा इव्हेंट आहे. इव्हेंट असणार आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. सगळ्या इव्हेंटचे टायमिंग 9 ते 5 असणार आहेत. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट इव्हेंट आहे नागपूर येथे आणि आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत कारण पहिल्यांदाच विदर्भात हा इव्हेंट लागतोय प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा. म्हणून जे कोणी विदर्भातून बिलॉंग करत असेल, अख्ख्या विदर्भातून, अख्ख्या म्हणते मी, तर त्यांनी ह्या इव्हेंटला यायला विसरायचं नाही आहे. 500 रुपये पास आहे. ॲड्रेस वगैरे तुम्हाला येऊन जाईल. 23 ऑगस्ट म्हणजेच रविवारी हा इव्हेंट असेल. या इव्हेंटला तुम्ही सर्वजण येऊ शकता 500 रुपये पास घेऊन. देन त्यानंतर हा इव्हेंट असणार आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. सो सगळ्यांनी या इव्हेंटला यायचं आहे आणि हे इव्हेंट फक्त तुमच्यासाठी ऑर्गनाईज केले. तुमचं इन्कम, तुमचा पे आउट, तुमचे गोल्स, तुमचे टार्गेट, तुमचे ड्रीम्स येणाऱ्या काळामध्ये जे काही तुम्ही प्रत्युषमध्ये घेणार आहेत किंवा प्रत्युषच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे इव्हेंट आहेत. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही इव्हेंटला येणार आहात तर तुम्ही डायरी आणि पेन हे कंपल्सरी तुम्हाला इव्हेंटला घेऊन यायचं आहे. जे कोणी इव्हेंटला येणार, पास तुम्ही घेणार तर एक छोटीशी डायरी, एक 10-20 रुपयाला छोटीशी डायरी भेटते आणि एक 5 ते 10 रुपयापर्यंत एक पेन भेटतो. तर सगळ्यांनी एक डायरी आणि पेन कंपल्सरी घेऊन यायचं आहे. आणि जे काही तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे तर तुम्हाला तिथून ते सोबत घेऊन यायचं आहे. आम्ही जर डायऱ्या वाटल्या ना काय होतं माहिती आहे का, सांगू का तुम्हाला, एवढे शहाणे त्या रे लोक. आम्ही एवढं मेहनतीने ह्यांना पेन देतो, डायरी देतो, चॉकलेट देतो, त्या
बॉटल देतो तिथं टेबलवर. हे काय करतात माहिती आहे का, लिहितात आणि डायऱ्या तिथंच टाकून येतात. एवढे हुशार आहेत म्हणून आम्ही डायऱ्या देणार नाही देऊ शकतो, आम्हाला डायरी देणं काही खूप मोठं काम नाही आहे, पण आम्ही देणार नाहीत. आम्ही सगळं करून बघितलेलं आहे. खुद लेके आओ और खुद लेके जाओ. त्याच्यामुळे तुम्हीच घेऊन यायचे आणि तुम्हीच घेऊन जायचं आहे. कारण माझं म्हणल्यानंतर माणूस बरोबर जबाबदारीने नेतं नाही का. पैसे खरचलेले असतात ना 10-20 रुपये, यार मी याला पैसे विसरलं म्हणून पुन्हा हॉलमध्ये येऊन घेऊन जाताल तुम्ही. एवढे हुशार आहे सगळे. त्याच्यामुळे स्वतः ते करायला शिका सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यांनी या वेळेवर या, सगळ्यांनी जिथून तुम्ही आहात तिथून पास घ्या. आणि म्हणजे खरं सांगू का, म्हणजे सांगलीला पण फर्स्ट टाइम इव्हेंट लागतोय आणि विदर्भात पण पहिल्यांदा इव्हेंट लागतोय. आम्ही खूप एक्सायटेड आहोत ह्या इव्हेंटसाठी. आणि त्या एरियामध्ये आम्ही पहिल्यांदाच येतोय, ऑल सगळेजण. नागपूरला तर म्हणजे मॅनेजमेंट ओनरपासून तर सगळेच आम्ही पहिल्यांदा येतोय. याच्या अगोदर आलो होतो, पण असं काही नाही की म्हणजे ती नव्हतं की चल कंपनी म्हणते म्हणून जायचं, असं आम्ही आलो होतो. पण ह्या वेळेची जी एनर्जी आहे, एक्साइटमेंट आहे, किंवा आम्हाला म्हणजे एक जी आपुलकी दिसते आहे ती खूप वेगळी आहे. आणि मला एवढंच सांगायचं की सगळेजण छान पद्धतीनं कोऑपरेट करा ऑल लिडरशिपला. आपलंच प्रत्युष आहे, आपलंच म्हणजे माझंच प्रत्युष आहे म्हणून काम करा. आणि तुम्ही खूप लॉयलिटीनं काम करा, एवढंच मी सांगेल. की नाही का, डाऊट नाही आला पाहिजे कधी की बाबा ही व्यक्ती टिकेल न टिकेल. आणि म्हणजे मी सांगू का की म्हणजे जेव्हा मी प्रत्युष जॉईन केलं होतं, किंवा मी आजही प्रत्युषबद्दल जेव्हा थोडंसं काय कोणतरी काहीतरी बोलतं किंवा मला पण कोणी कधीतरी बोलतं, तर माझं असं रक्त एवढं गरम होतं, एवढं सहसं होतं ना, असं वाटतं यार काय करावं लागेल त्या पुढच्या व्यक्तीला नाही का. तर ते त्रास तुम्हाला होऊ द्या, म्हणजे त्याला आपण लॉयलिटी म्हणतो की तुम्हाला तो त्रास होऊ द्या. तर डेफिनेटली तुम्ही सगळेजण या, तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी आम्ही येत आहोत. आणि आय होप्स की तुम्ही पण तेवढेच एक्सायटेड असाल. ती एक्साइटमेंट ठेवा. आणि आम्हाला पण जरा तुमच्या सिटीमध्ये आल्यानंतर जाणू द्या की आम्हाला पण असं वाटते की हां तुम्ही आमच्यासाठी वेट करत होता नाही का. म्हणजे मी म्हणणार नाही फुलं बिलं द्या म्हणून, फक्त तुम्ही तुमच्या टाळ्या आणि तुमची स्माईल हेच आमच्यासाठी खूप काही असतं. आणि इव्हेंट हा पूर्ण तुमच्यावर डिपेंड असतो. जर तुम्ही नवीन व्यक्तीला घेऊन येत आहे तर घेऊन या. आपल्या इव्हेंट प्रत्येक इव्हेंटमध्ये छान तुम्हाला जेवायला आहे, छान चहा बिस्किट आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा पण आनंद घ्या. असं नाही की 500 रुपये फक्त तुम्हाला ऐकवण्याचे घेतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते जेवणाचेच देतोय आपण, त्याच्यामुळेच आपण पास घेतोय, बाकी काही विषय नाही आहे. सो सगळे येऊ शकता. सगळ्यांनी स्वतःवर फोकस करा. हे होतं इव्हेंट रिगार्डिंग. आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत. आता बस झालं इव्हेंट 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 हे मी तर आज सकाळपासून त्या 8:30 वाजल्यापासून डोक्यातच ते चालू आहे माझ्या, दुसरं काही डोक्यात नाहीच आहे. मॅम मॅन्युअलचं जे आहे त्याचं पण डेट येईल सगळ्यांना येत्या ऑगस्ट एंडिंगला. म्हणजे आपले जेव्हा हे इव्हेंट संपणार आहेत सगळे 23 ऑगस्ट नंतर लगेच ॲन्युअल इव्हेंटची डेट आणि पास दोन्हीही तुम्हाला भेटून जाईल. जे आहे ते खात नाहीत, दुसरंच काहीतरी मागता राहू तुम्ही, काय करावं लागेल. हे सगळे नमुने मलाच का भेटतात काय माहिती मॅम, तुम्ही तर सांगताय आणि तुमच्याकडे इव्हेंट लागले नाहीत ना, जे पुणे मुंबई साईडचे आहेत ना. पुण्याला कधी होतं, पंढरपूरला कधी होणार, मुंबईला कधी होणार. अरे तुमच्या जे नियर बाय आहे ना सिटी, त्या सिटीला या तुम्ही, तो पास बुक करून घ्या. पुण्याचे सगळे सांगलीला येऊ शकतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा लातूरला इव्हेंट होता ना तर तेव्हा अहिल्यानगर आणि संभाजीनगरचे पण डिस्ट्रीब्युटर आले होते आपल्याकडे. असं काही नाही ना की तुम्ही तिथंच आलं पाहिजे. त्याच्यामुळे आता मला तर डबक्यातच नका राहू, डबक्याच्या बाहेर नाही का, जरा वाहतं पाण्यासारखं व्हा, जरा बाहेर पडा, जरा स्वच्छ व्हा, थोडे बाहेर येऊन बघा जग किती छान आहे, किती चांगले चांगले लोक आपल्या आसपास आहेत. आपल्यापेक्षा किती लोकांना दुःख आहेत तरी पण ते हसतात नाही का. त्याच्यामुळे थोडं या बघायला शिका. सो आपल्याला काही पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत आणि मला असं वाटते की हे पॉईंट्स नक्कीच तुमच्या आयुष्याचे लाईफ चेंजिंग असतील. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर काम करायचं आहे. आणि कुठं ना कुठं तरी तुमचं चेक बिल होणं असेल, किंवा चेक बिल म्हणण्यापेक्षा मी हे पण सांगेल की लाईफ टाईम तुम्हाला सेट व्हायचं असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एक परमनंट मला इथं पे आउट आला पाहिजे. किंवा परमनंटली पुण्यात कधी आहे मॅम? पुण्यात अजून तरी नाही मॅडम, कारण जर तुम्हाला यायचं असेल तर संभाजीनगर फक्त 4 तासावर आहे पुणेकरांना. तर मी रिक्वेस्ट करेल, सांगली किंवा संभाजीनगर. हां सांगली किंवा संभाजीनगर, बरोबर आहे. सांगली पण तुम्हाला जवळ पडतं, त्याच्यामुळे तुम्ही तिथं पण येऊ शकता, काही विषय नाही आहे. सो गाईज, तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या आहेत, अभ्यास करायचा आहे, होमवर्क तुम्हाला मी देणार आहे.
आणि तो होमवर्क तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आणि तो होमवर्क नाही आहे, ॲक्च्युली पॉईंट आहेत. लगेच त्याची उत्तरं उद्या पाठवून देताल मला, असं काही करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला डायरी आणि पेन जवळ घ्यायची आहे आणि पहिलं वाक्य तिथं लिहायचं आहे स्टार करून. चला लिहा. हॅलो, देखना म्हणा आहे, लिखो. घेतले का सगळ्यांनी? काही जण असे बसलेत, बापरे बाप, मला तर भयानक भीतीच वाटते. ते अशा काय मोठे डेंजर बसते राव तुम्ही, भीतीच वाटायला लागले मला. सो गाईज, पहिलं वाक्य तुम्हाला स्टार करून लिहायचं आहे, ते आहे स्वतःची व्हॅल्यू वाढवा. याच्यावरच तुमचा बिझनेस आहे. स्वतःची व्हॅल्यू वाढवा. नागपूरला 23 ऑगस्ट 2026, वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहे आपल्या सर्वांसाठी. असंच का? छान वाटलं का? अजून एकदा क्वेश्चन आला, इकडं पण आला, इकडं पण आला. सो गाईज, तुम्हाला ई टाकायचं आहे आणि ईचं मॅजिक लिहायचं आहे तुम्हाला. ई ई ई ई ABCD ई. माझ्या तोंडाकडे व्हायला लागले सगळेच म्हणून मला ABCD. ईचं तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे की तुम्हाला तो बिझनेसमध्ये कामा येणार आहे. तो फॉर्म्युला असा आहे, 3E इज इक्वल टू सक्सेस. 3E इज इक्वल टू सक्सेस. पहिल्या ईचा इम्पॉर्टन्स लिहा. फर्स्ट एक टाका, समोर ई करा, ई करून डॅश करा, जे तुम्हाला त्या बिझनेसमध्ये ग्रो करून देणार आहे. ई डॅश करून एज्युकेशन. सेकंड पॉईंट ई डॅश एक्सपिरियन्स. 3 नंबर ई डॅश एक्झामिनेशन. आणि तुम्हाला 90 डेजसाठी ईवर काम करायचे. 90 डेजसाठी तुम्हाला ईवर काम करायचे. जेव्हा तुम्ही 90 डेजसाठी ईवर काम करता तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस होता. हा 90 डेजचा प्लॅन आहे जो तुम्हाला कन्सिस्टन्सी करायचा आहे, रेग्युलर करायचं, रेग्युलर बेसिसवर. सकाळी उठायचं आहे, ब्रश करायचा आहे, चहा घ्यायचा आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, जेवण करायचं आहे, भांडे घासायचे आहेत, धुणं धुवायचे आहे. हे जे तुमच्या डोक्यात असतं तसं हे डोक्यात ठेवून काम करायचं. हे सगळं केल्यानंतर हे करायचं नाही आहे, हे सगळं डोक्यात चालू द्यायचं की जसं मी हे बाकीचे कामं करते तसं मला ह्या 3 गोष्टींवर काम करायचं आहे. हा फॉर्म्युला आहे गाईज सक्सेस होण्याचा. आणि ज्यांनी एज्युकेशन घेतलं, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे म्हणजेच नॉलेज आहे, त्यांच्याकडे भरपूर काही गोष्टी असतात आणि तुम्हाला वारंवार येणारे प्रॉब्लेम्स हे म्हणजे हे तुमच्यासाठी एक्झामिनेशन असतं आणि ह्या एक्झामिनेशन मधून तुम्हाला पुढे यायचं असतं. येणारे वारंवार प्रॉब्लेम हे तुमचं नॉलेज वाढवणारे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे घेणं गरज आहे. मॅडम मी फोन नाही उचलू शकत, सॉरी मी बिझी आहे खूप, त्यामुळे नाही उचलू शकत. असं बोलले की जरा बरं वाटतं. सो अजून 2 पॉईंट देते, ते लिहून घ्या. आणि चला मेन सेंटेन्स लिहा मराठीत, चांगलं लिहा, स्टार करा चांगलं. ते वाक्य असं आहे आणि हे वाक्य स्वाती सुतारचं नाही आहे, पण स्वाती सुतारला आवडतं. ठीक आहे, बघा तुमच्या आयुष्यात कामा येतं का. मला जे आवडतं, मला जे आवडत नाही लिहा हो. वैशाली मॅडम, वैशाली अँड विलास लिखो. मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. शारदा मॅडम लिहा, लिहिताय का झोपलेत?
डोक्यात नसतं राहत मॅडम काही. हे डोकं हे काल काय भाजी खाल्ली उद्या नाही लक्षात राहत. नाही राहतो मॅडम. थांबा तुम्हाला उद्या विचारते. तुम्ही जर नाही सांगितलं ना मला मग तुम्हाला सांगते. थांबा मी तुम्हाला कॉलच करते उद्या. मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. उद्या मला ते मिळेल जे मला आवडत आहे. लिखो. समजलं का? काही डोक्यात घुसलं का? मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. उद्या मला ते मिळेल जे मला आवडत आहे. काय आवडत नाही तुम्हाला सांगा बरं. जरा प्रामाणिकपणे द्या बरं उत्तर. मनुष्य हा आळशी प्राणी आहे. मनुष्य हा स्वतःला मी खूप हुशार आहे असा पण समजणारा प्राणी आहे. कष्ट. लिखो लिखो. मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. उद्या मला ते मिळेल जे मला आवडत आहे. काहीच तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे काम. आणि काम करायचं सगळ्यांना कंटाळा असतो. आपण आळशी असतो. आपण 4 कामं केली की 4 तास झोप काढतो. 4 तासानंतर जे काही आपण मेहनत केलेली असते ते आपण पाण्यात घालतो. म्हणून तुमच्या अंगामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे ठराविक पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकडे शेड्यूल पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे, टाईम. सगळ्यांनी हातात घड्याळ 24 तास घालत चला. बघत चला की मी ह्या 24 तासामध्ये काय केलं. काही बायकांच्या हातातल्या बांगड्याच निघत नाही, तशी हातातली तुमची घड्याळ पण नाही निघाली पाहिजे. एवढी सवय तुम्हाला तुमच्या वॉचची लागली पाहिजे. का आता ती तुम्हाला 5-5 मिनिटाला आठवण करून देते की किती वेळ झाला, मी एवढ्या वेळात काय केलं. फॅक्ट आहे आयुष्यातलं. करून बघा तुम्ही. ते खूप म्हणजे आयुष्य घडवतात. आता हे काय आत्ताचं लिहिलेलं नाही आहे. आता हे तुम्हाला सांगते. हे वाक्य आहे 28 फेब्रुवारी 2025चं हे वाक्य आहे, जे मी तुम्हाला आत्ता रिव्हिजन म्हणून दिलं. असं नाही की हे म्हणजे हे बघ, शेवटी तुम्हाला काम कोणत्या गोष्टीवर करायचं हे खूप मॅटर करतं. आता इंस्टाग्रामवाल्याने लिहिलं का ते आपण शारदा मॅडम सारखं म्हणलं काय माहीत, माझ्या डोक्यात घुसतं म्हणून किंवा डोक्यात बसतं म्हणून. पण मी एवढंच सांगेल, कागदावर उतरवलेलं कधीही वाया जात नाही. शेवटी तुम्हाला ते तुमच्या आयुष्यासाठी तरी काम आहे. येस मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही ऐकलं. चांगली गोष्ट आहे मॅडम. तुम्ही हे वाक्य ना सगळ्यांनी दिवसातून 4 वेळा रिपीट करा. उद्या फक्त करा. रिझल्ट बघा तुमचे काय येतात. आणि मला एक सगळ्यांनी मेसेज टाका. पर्सनली टाका, नाही तर प्रत्युष परिवारावर टाका, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात. जेव्हा तुम्ही हे वाक्य स्वतःला बोलाल ना तर तुम्हाला कळेल की मला काय करायचं एक्झॅक्टली आयुष्यामध्ये. आज आम्ही पण म्हणजे मी पण माझं एक उदाहरण देते तुम्हाला. मला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आवडत नाहीत, पण मी ते करते. कारण मला माहिती आहे ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या गोष्टीतून मला काहीतरी चांगलं भेटणार आहे, निष्पन्न होणार आहे. आयुष्यात काय सगळेच चांगले असतात का? नसतात. सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतात का? बरं, मला पिवळा कलर आवडतो म्हणून मी दररोज पिवळा कलर घालते का? मला पिवळा कलर आवडतो म्हणून मी दररोज पिवळा कलर घालते का? हॅलो. तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती किंवा गोष्टी तुम्हाला आयुष्यात कमी भेटणार आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही सोडून दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही निगेटिव्ह होता, तुम्ही शांत होता, तुम्ही डिमोटिवेट होता, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. एक तर डिप्रेशनमध्ये गेलंच नाही पाहिजे लेडीजना खरं तर, कारण लेडीज एवढं पॉवरफुल कोणी नाही आहे. आणि सेकंड म्हणजे मी एवढं सांगेल प्रत्येक लेडीजला की सोल्युशन तुमच्याकडेच आहे. आता ते सोल्युशन तुम्हाला काढता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. सोल्युशन प्रत्येक म्हणजे जेवढे आयुष्यात क्वेश्चन आहेत ना, जेवढे तुमच्या आयुष्यात प्रश्न आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून तुमच्या घरामध्ये जर काय म्हणतात त्याला वॉटर सप्लायचं नळ असेल, त्याचं पाण्याचं टायमिंग नाही का कधी चुकलं तर बायका त्याचं पण टेन्शन घेतात. अरे 8 दिवस झालं, आज ह्या डेटला पाणी येणार होतं, पाणी आलं नाही. हे टेन्शन घेण्याची गोष्ट नाही, त्याचं सोल्युशन काढा. तसंच आहे बिझनेसचं पण तेच आहे, ॲज इट इज आहे. म्हणजे मी हे तुम्हाला घरगुती उदाहरणं का देते, कारण तुमच्या डोक्यात लवकर घुसतात. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही सिच्युएशन आलेली असते.
त्याच्यामुळे तुम्ही खरंच चांगल्या म्हणजे गोष्टी करा, चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवा. जर कोणाचा स्वभाव बोलका नसेल तर हळूहळू बोलते व्हा. तुम्ही दिसायला सुंदर आहात का? डेफिनेटली सगळेजण दिसायला सुंदर आहात. खूप गोरं असलं म्हणजे माणूस सुंदर नसतं. खूप छान कपडे घातलं म्हणून माणूस सुंदर नसतं. तर तुमचे विचार तसे बनवा. तुमची एक छोटीशी स्माईल पुढच्या व्यक्तीला खूप जास्त एनर्जी देऊन जाते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला खरं सांगू का, काल आम्ही वारीमध्ये गेलो होतो आणि आम्हाला एक अचानक चाकूरचे डिस्ट्रीब्युटर भेटले आणि आम्ही जात होतो. ते है ना मॅम, डोक्यावरच घेतलं होतं ना आपण ते तुळस. आणि आम्ही जात होतो आणि त्या मागणं आल्या आणि मॅडम 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 म्हणून आवाज दिला. म्हटलं आता इथंही कोण सापडलं आम्हाला मॅडम म्हणणार. आणि त्या मॅडम म्हणलं, मॅडम आम्ही वारीत आलेलो आहोत, आम्ही चाकूरवरनं आलो आणि मी प्रत्यक्ष डिस्ट्रीब्युटर आहे. तर मी एका मिनिटाचा सुद्धा, 1 सेकंदाचा सुद्धा टाइम घेतला नाही माहिती. मी लगेच त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. मी वाट बघायला पाहिजे होते का? हां मॅडम, हो ओके, अच्छा मॅम, ठीक आहे. मग त्या मॅडमनी मला म्हणणार, मॅम सेल्फी घेऊ का? मग मी नाही, बिकॉज हे ज्या गोष्टी तुम्हाला करता येतात त्या गोष्टी तुम्ही करा ना. जर तुम्ही हा विचार केला, अरे मी गोल्ड डायरेक्टर, मी सिल्वर डायरेक्टर सोबत कसं सेल्फी काढू, तर नाही होणार आहे. तुमचा ॲटिट्यूड तुम्ही चेंज करा. तुमचा इगो जरा बाजूला ठेवा. तुम्ही घरात खूप जण म्हणतात, मी पाटलाची, मला हे जमत नाही, म्हणजे असं म्हणतात. राग नका येऊ दे, तुम्ही असाल तर सॉरी, मला कोणाला हे करायचं नाही आहे. बट असं काही नसतं. मला एक माझी डिस्ट्रीब्युटर म्हणली होती, म्हणून मला त्या वाक्य नेहमी माझ्या कानात घुमतं, नाही का? तर असं काही नसतं. आणि मला एवढं सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करा. प्रत्युष, हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बरंच काही, आत्ताच बघा एवढं सगळं काही वाढलं आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एवढं काही भेटणार आहे, एवढं काही भेटणार आहे, तुम्ही विचार नाही करू शकणार आहे. टिकून राहा, प्रत्येक गोष्टीवर टिकून राहा. टिकून राहा म्हणजे याचा अर्थ असा नाही भेटेल, बसले मी आता वाट बघत देईल मला कोणतं, नाही. तर तुम्ही काम करत राहा, जे काम आहे ते करत राहा आणि चांगल्या पद्धतीनं करा. एवढं सांगायचं. चुकीच्या पद्धतीनं काम करू नका. आणि तुमची पॉवर ओळखा, तुमची एनर्जी ओळखा. इव्हेंटला या, इव्हेंटची ताकद ओळखा. इव्हेंट तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवतं. इव्हेंट तुम्हाला एक चांगली बिझनेस वुमन म्हणून घडवतं. इव्हेंट तुम्हाला पैसा कमवून देतं. इव्हेंट तुम्हाला तुमचं नाव कमवून देतं. इव्हेंटमुळे तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्ती आजूबाजूला दिसतात. आणि वेगवेगळ्या शहरात गेल्यानंतर जेव्हा इव्हेंट आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात लागतो, जेव्हा तुम्ही त्या शहरात जाता, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज भेटतं. ज्या लेडीजनं कधी ॲटोवाल्याला हात पण दाखवलेला नसतो थांबा, ती बाई शिकते एकटी ॲटोत बसायची. ती म्हणजे आज आम्ही एवढे बिंदासपणे का काम करतो माहिती आहे, आम्ही तो एक्सपिरियन्स घेतला आहे. मी जसं म्हणलं की हा तुमच्या खूप कामाचा आहे. आणि ह्या एक्सपिरियन्समुळं आज आम्ही स्ट्रॉंग बनलो. आम्हाला पण सवय नव्हती. आमचे पण नवरे अगोदर बसनं सुद्धा पाठवत नव्हते. काही गरज नाही तू एकटी बसनं जायची. पण आज आम्ही बसने एकटं ट्रॅव्हलिंग करतो, कारमध्ये जातो, इकडं जातो, तिकडं जातो, बाहेर जातो. प्रत्येक वेगवेगळ्या शहरातल्या लेडीजपर्यंत आम्ही पोहोचतो. प्रत्येक लेडीजला हेच बघा ना. म्हणजे आज कुठपर्यंत गेलो कळालं सुद्धा नाही. आज अख्खा महाराष्ट्र फिरून आलो, कळालं नाही. अख्खा महाराष्ट्र फिरून आलो, कळालं पण नाही मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलो. प्रत्येक सिटीतलं खानपान वेगळं, राहणीमान वेगळं, भाषा वेगळी, त्यांचा आग्रह वेगळा, सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला हे कधी अनुभवायचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. उद्या करेल तर उद्या मला माहिती नाही की आपल्या आयुष्यात असेल नसेल. तर तुम्ही आजपासून त्या, मी म्हणणार नाही घराच्या बाहेर पडा, पण हळूहळू पडा, पण पडा. कारण तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे येस मॅम, थँक्यू. सो खरंच ह्या गोष्टी करा. मी पण ना मॅडम तुम्हाला सांगते, म्हणजे मोठेपणा म्हणून एक लास्ट वाक्य तुमचं 5 मिनटं घेईल मी सगळ्यांना, की परवाला मी इथून कॉलनीतून जात होते आणि त्या शेजारच्या काकू आहेत, म्हणजे ताईच आहेत, त्या मला बघतात. आणि त्या सॅम होती माझ्यासोबत, माझी मुलगी होती. आणि आम्ही असं जात होतो आणि इथं 2-3 मजली बिल्डिंग आहे. तर त्या झाडाला पाणी टाकत होत्या आणि ते चुकून पाणी आमच्या अंगावर पडलं. तिच्या आणि माझ्या अंगावर पाणी पडलं सॅमच्या. आम्ही स्कूटी थांबवली. म्हटलं असं का करताय, म्हटलं आम्ही चाललोय ना रोडनं, सॉरी म्हणलं, आम्ही बघितलंच नाही. मग आम्ही ते थोडंसं पुसलं वगैरे, पाणी माझ्या गॉगलवर वगैरे पडलं होतं, मग ते पुसलं. आणि मग त्या समोरच्या ताई आल्या आणि त्या म्हटलं आता कुठं निघालात तुम्ही. मी म्हटलं काही नाही, असंच बाहेर निघाले. म्हणे हो पण कुठं निघालात. म्हटलं काही नाही, जरा ड्रायव्हिंगचे क्लासेस लावले, जरा गाडी शिकायला चालले. म्हणे काय करणार आहेत तुम्ही, पार्लर करता, हे करता, बिझनेस करता, साडी विकता, बाहेर मिटिंगला
जाता आता गाडी पण म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का मी म्हणजे आराम केला पाहिजे, मी झोप काढली पाहिजे. म्हणलं नाही, मला ते जमलंच नाही म्हटलं कधी, नाही का. म्हणजे शिकत राहिलं पाहिजे. एज मॅटर करत नाही गाईस. तुमचं वय कुठल्याही गोष्टीला मॅटर करत नाही. तुम्ही शिकलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी स्वतःमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे मी तर म्हणाल प्रत्येक लेडीजनं जिला स्कूटी येत नाही तिनं गाडी शिकलं पाहिजे. जी कधी बाजारात भाजीपाला आणायला जात नाही तिनं गेलं पाहिजे. जी कधी घराच्या बाहेर पडत नाही तिनं जाऊन गेलं पाहिजे. जिला कधी माहीतच नाही की हे इथं मार्केट आहे तिनं फिरून आलं पाहिजे. का तुम्ही असे असताल मला माहिती आहे. असं काही नाही की तुम्ही म्हणजे घरगुशीच आहात असं नाही. तुम्ही सगळं करता बाहेर जाऊन, फक्त तुम्ही बिझनेस करत नाही एवढं पण मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. फक्त तुम्हाला काम करायची लाज वाटते. बिनकामी काम करताना तुम्हाला बिलकुल लाज वाटत नाही, मी स्पष्ट बोलेल. पण काम करताना तुम्हाला लाज वाटते हे मला बऱ्याच लेडीजमध्ये दिसून येतं. आणि कामामुळे आपली ओळख झाली पाहिजे, एवढं चांगलं काम आपण केलं पाहिजे, एवढंच मी सगळ्यांना मेसेज देईल. सो मला असं वाटतं की प्रत्येक इव्हेंट आपण अरेंज केलेले आहेत. न घाबरता, न डगमगता डेअरिंग करा, एक वाक्य बोला आणि शेवटी उद्या सकाळी हे वाक्य सगळ्यांनी 4 वेळेस आपापल्या डायरीमध्ये लिहून काढायचं आहे, जे मी तुम्हाला दिले.